राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित। बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार। अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी। सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदारांची सही। शरद पवार पुण्यातील रोगी हॉल क्लिनिकमध्ये 2 दिवसांसाठी ऍडमिट। अस्वस्थता जाणवू लागल्याने उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। 15 दिवसात दुसऱ्यांदा पवार रुग्णालयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की घातपात? सरकारने केवळ 2 ओळी स्पष्टीकरण। मग आम्ही चहापानाला का जायचं? मवियाच्या नेत्यांकडून शंका व्यक्त। अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेच्या आधीच येणार। हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही। रोहित पवारांच्या आरोपांवर मोहोळांचं उत्तर। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता। हिंदुत्ववादी संघटनेच्या मागणीची दखल घेत सरकारकडून हालचाली। लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याची शक्यता। ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळल्यानं युतीत वाद निर्माण झाल्याची चर्चा। ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसताच राऊतांचं नो कमेंट्स। मंत्री संजय शिरसाट यांचा टोला। तर मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याची टीका। ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद। दोन्ही पक्षात अजूनही समन्वय सुरू। सूत्रांची माहिती। बुलढाण्यातील चिखला गावात शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत। संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले। घटनेची सत्यता पडताळून आमच्यावर कारवाई करा, आरोपी सरपंचाची मागणी। बुलढाण्यातील चिखला गावातील ग्रामस्थांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद। गुन्हेगारांच्या कारवाईसाठी पूर्ण पाठपुरावा करू, ठाकरेंचं संबंधित महिलेला आश्वासन। उद्घाटनापूर्वीच मुंबईच्या मेट्रो 4च्या खांबांना तडे। घाटकोपरच्या आरसीटी मॉल जवळील व्हिडिओ समोर बीएमसीकडून एमएमआरडीएला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। तर पोलला तडेच गेले नसल्याचं एमएमआरडीएचं स्पष्टीकरण। सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने वाद। पुतळा हटवण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध। प्रशासनाने कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, स्थानिकांचा इशारा। सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री। बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या चौघांवर गुन्हा। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दिली दत्तक। हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण। नोटा वेचण्यासाठी भाविकांची झुंबड। मनारखेड गावातील प्रकार। भाविकांनी वेचलेल्या नोटा आणि नाणी आपल्या घरातील देवारात ठेवल्या। डोंबिवलीतील 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला। आयरेगावच्या समर्थ कॉम्प्लेक्समध्ये तोडक कारवाईबाबत केडीएमसीची नोटीस। घरांचे कर्ज, परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर ताण, यामुळे रहिवाशी चिंतेत। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा। तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज। तामिळनाडूपासून केरळपर्यंत सतर्कतेचा येलो अलर्ट। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली। फलंदाजी करण्याचा निर्णय। भारतीय संघात कोणताही बदल नाही। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना सुरू।